न्याय मिळाला पाहिजे. लक्ष्मण हाकेंनी 2 दिवसात आहेत आणि मनोज जरांगेचे देखील ते जवळचे आहेत. मग मनोज जरांगेवरती यामध्ये गुन्हा दाखल करावा. कोण आहे ते? कोण आहे? काय त्याची ग्रामपंचायत सदस्य आहे? काय बोलून त्याच्यावर जर त्याच्यावर बोलायच्या ह्याच्यात नाही ते काहीतरी म्हणते कुठंतरी ते ह्याच्यावर असं झालं त्याच्यावर तर झालं. विनाकारण मनोज दादा जरांगे हे समाजाचं काम करतात. त्यांनी ते जे असेल तर त्यांच्या समाजाचं काय करायचं ते करावं. उगाच भुकत राहून काय होते विनाकारण कशाला. हे काही गोष्टी कशा आहेत मी माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे. मला ज्याचे त्याच्या उंचीप्रमाणे ज्याच्या त्याचे म्हणजे आता कोणाच्या अवकतीवर ऐपतीवर नाही आला पाहिजे पण ज्याच्या त्याच्या स्वभावानं ज्याची ते आपली आपल्याला कळली पाहिजे त्याने तसं बोलावं. विनाकारण काहीतरी कालच्या आंदोलनाला बजरंग सोनीने रसद पुरवली की तुम्ही प्रश्नाच्या अगोदर मी उत्तर देतो. मी काय रसद पुरवणार आहे? अरे माझ्याजवळच काय आहे ती काय आम्ही तर काय इस 10 गाव का भिकारी आहे कभी इस मस्जिद बे कस उस मस्जिद बे काय रसद पुरवणार. आणि मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एकमेव आंदोलन आहे. त्याला रसद लागत नाही. त्याला तुम्ही कोणाबरोबर दारू पिऊन काय काय बिर्याण्या खाल्ल्या त्याचं सगळं कळतंय ना तुमचं. हे काय तर रसद सांगा. आणि बजरंग सोनवणेची रसद ती घेणार आहे का मनोज दादा? आणि त्याला रसद द्यायची नाही. कार्यकर्ते उत्स्फूर्त असे जातात आणि सामाजिक काम करताना कुठल्याही समाजाचे असो चौदा ही मराठा समाजाचा विषय झाला किंवा दुसऱ्या